तर ढोलताशे वाजलेले आहेत, काही ठिकाणचे निकाल समोर आले आहेत. भारती सांगेल. आणखीन एक महापालिका आपल्याला क्लिअर होताना दिसते, ती आहे जळगाव महापालिका. जळगाव महापालिकेमध्ये 40 जागी आत्ता भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यांचा मॅजिक फिगर 38 आहे आणि आता 40 जागी आघाडीवर, त्यामुळे सत्ता येताना दिसते आपल्याला. अर्थात हे कल आहे, थोड्या वेळात निकाल स्पष्ट होणारच आहे. मात्र आणखीन एक महापालिका क्लिअर झालेली आपल्याला दिसते. खरं, त्याच्यामुळे मगाशी 2 महापालिकांचं चित्र समोर आलेलं होतं आणि आता तिसरी महापालिका जळगाव भाजपने जोरदार मुसंडी मारली. तर कोल्हापूर मात्र पुन्हा एकदा फाईट बघायला मिळते. भाजप 22, काँग्रेस 26. जळगाव भाजप 40, शिवसेना 17. जळगावमध्ये भाजप थेट मुसंडी मारते, तर कोल्हापूरमध्ये मात्र नेक अँड नेक फाईट, अतिशय चुरशीची लढाई. भिवंडी कोणार्क विकास आघाडीचे 4 जण विजयी, तर इतर ठिकाणी मात्र चित्र बदलताना दिसतंय. मुंबईतलं चित्र त्यांना पुन्हा एकदा आकडेवारी बदलतीये. 14, 11, 9, 7. मनसे 7 ठिकाणी, ठाकरे 9 ठिकाणी, भाजप 14, शिवसेना 11, काँग्रेस 4, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 1 ठिकाणी आघाडी घेताना दिसतो आणि इतर 0. सध्याची स्थिती 46 ठिकाणचे वॉर्ड आता समोर आलेले आहेत. पनवेलची अपडेट आपण देऊया. पनवेलमध्ये आणि नवी मुंबईमध्ये काय होत आहे, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर पनवेलमध्ये आणि नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पनवेल नाही म्हणता येणार, नवी मुंबई म्हणायला लागेल, कारण शिंदे विरुद्ध नाईक असं शाब्दिक वाद, शाब्दिक युद्ध बरंच रंगलेलं होतं. आणि अपडेट काय आहेत हे तर अर्थात आपण जाणून घेणार आहोत. पण कोल्हापूरमध्ये जसं तू मगाशी उल्लेख केला तसं अगदी नेक टू नेक फाईट पाहायला मिळते. भाजप 22 आणि काँग्रेस 26 अशी कोल्हापूरमधली सध्याची परिस्थिती आहे. जळगावमध्ये जी महानगरपालिका ही गिरीश महाजन यांच्यासाठी विशेष महत्त्वाची, तर जळगावमध्ये सुद्धा भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीचे 4 जण विजयी झालेले आहेत. बरेच निकाल आतापर्यंत समोर आले आहेत. भाजपनं कोल्हापूरमध्ये जोरदार मुसंडी मारत काँग्रेसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. भाजप 22, काँग्रेस 26 अशी सध्याची परिस्थिती आहे. कोल्हापूरचं चित्र सुद्धा आपण पाहतोय. भाजप 22, शिवसेना 9, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 24 आणि ठाकरे 2 असं सध्याचं कोल्हापूरचं चित्र आहे. सतेज पाटील यांनी एक प्रकारे कोल्हापूरसाठी एक हाती ही निवडणूक लढवली, अगदी प्रचारापासून ते उमेदवारांच्या निवडीपर्यंत. लोकसभेच्या वेळेला कोल्हापुरातलं वारं फिरलं होतं आणि लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज तिथून खासदार बनले आणि आता महापालिकेची निवडणूक सुद्धा काँग्रेसनं तितकीच प्रतिष्ठेची केली. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 19, शिंदेची शिवसेना 10, तर मनसे 4 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढती तर आहेत, पण युती म्हणून एक प्रकारे ही मंडळी तिथे लढत नाहीयेत. कोल्हापुरात भाजप 22, काँग्रेस 26. मुंबईचं चित्र पुन्हा एकदा पाहूयात. मुंबईत 46 जागांवरतीच मतमोजणी होते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण सांगूया की तुम्हाला असं वाटू शकतं की मुंबईचे आकडे हे एबीपी माझावरती इतके कमी का दिसतात. त्याला कारण हे आहे की खरी गोष्ट अशी आहे की इतर ठिकाणचे आकडे हे फुगवलेले आकडे आहेत. 46 जागांचीच मतमोजणी सुरू असताना 46 पेक्षा जास्त आकडा अर्थात टॅलीचा असू शकत नाही. भाजप 14, शिवसेना 11, ठाकरे 9, मनसे 7 आणि काँग्रेस 4. मुंबईचं चित्र म्हणजे महायुती 25 आणि ठाकरे आणि शरदचंद्र पवार 16. खरंय, त्यामुळे ठिकठिकाणचं चित्र आता हळूहळू क्लिअर व्हायला लागलं. मगाशी 2 ते 3 महापालिकांचं चित्र क्लिअर झालेलं होतं. मात्र कोल्हापूर आणि नवी मुंबई या 2 महापालिका त्यांना अशा आहेत की मुंबईचा पहिला निकाल हाती आला. ढोलताशे मुंबईच्या पहिल्या निकालासाठी वाचले आणि मुंबईचा पहिला निकाल हा कुणाच्या बाजूने आहे तर तो काँग्रेसच्या बाजूने जातोय. खरं, ज्या काँग्रेसबद्दल त्यांना म्हटलं जात होतं की फार काही रोल प्ले करणार नाही काँग्रेस मुंबईमध्ये, पण पहिला निकाल तर त्यांच्या बाजूने गेलाय. बघावं लागेल आता त्यांची आकडेवारी किती पुढे जाते. मात्र मुंबईचा पहिला निकाल प्रभाग क्रमांक 183 काँग्रेसच्या उमेदवार जिंकल्यात आशा काळे. नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय. नागपूरची अपडेट. पनवेल ठाकरेंच्या खात्यात 1, शेकापा 2, काँग्रेस एका ठिकाणी विजयी. तर आता आकडेवारी पुन्हा एकदा समोर येते. मुंबईतला 85 ठिकाणचे कल समोर येतात. 85, भाजप 35, शिवसेना 12, त्यामुळे एकूण टोटल होते 47. ठाकरे 20, मनसे 6, 47, 26 आणि काँग्रेस 5. मुंबईच्या 85 जागांचे कल आता हाती येताना दिसत आहेत. भाजप सर्वाधिक 35 जागी आघाडीवर, तर नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे. ज्ञानदा, तर मुंबई पाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा
भाजपसाठी तुलनेनं चांगली परिस्थिती आहे कलांच्या बाबतीत असं आपण म्हणूया. बहुमताचा आकडा तर नागपूरमध्ये भाजपनं गाठलाय, पण दुसरीकडे मुंबई सुद्धा फेवरमध्ये दिसतंय. भाजप 35 जागांवरती आघाडी घेतानाचं चित्र आहे आणि शिंदेची शिवसेना 12 जागांवरती, ठाकरे 20 जागांवरती आघाडी घेतात 85 पैकी. मनसेची आघाडी 6 जागांची आहे, काँग्रेसची आघाडी ही 5 जागांची आहे. तर सध्याचे जे कल अश्विन 85 जागांचे समोर आले त्यानुसार महायुती ही अर्थातच जास्त स्ट्रॉंग पाहायला मिळते आहे ठाकरे बंधूंच्या तुलनेमध्ये. 85 पैकी 35 जागांवरती भाजपची आघाडी, 12 जागांवरती शिवसेनेची आघाडी, शिंदेच्या शिवसेनेची आघाडी आहे. 47 आणि 26 असं मुंबईचं सध्याचं चित्र आहे 85 जागांचा विचार करता. खरंय, त्यामुळे फरक पुन्हा एकदा वाढताना दिसतो आपल्याला. तर जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जिंकलेले आहेत जळगाव मधला निकाल. तर तिकडे नवी मुंबईत मात्र शिंदे आणि भाजप खूपच काटेकी टक्कर. अकोल्यामध्ये भाजप प्रणित युतीची बहुमताकडे वाटचाल. अकोल्यामध्ये देखील भाजपला मोठं यश मिळताना दिसतंय. पिंपरी चिंचवड भाजप 31 जागांवर आघाडीवर, जिकडे अजित पवारांनी खूप ताकद लावली होती भाजप आघाडीवर. नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे. पनवेल भाजपचे 4 उमेदवार विजयी, त्यामुळे ठिकठिकाणी भाजपने ही जोरदार आघाडी घेतलेली दिसते. जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जिंकलेले आहेत. तर मुंबईमधल्या आकडेवारी आता समोर येते, आपण त्यानुसार जाऊया. मुंबईमध्ये 35-12 भाजप 35, शिवसेना 12, राष्ट्रवादी 0, काँग्रेस 5, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 0, ठाकरे 20 आणि मनसे 6 अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे इतरांच्या खात्यात जात आहेत 7 जागा. 85 कल सध्याच्या घडीला समोर येत आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच 47 कल युतीच्या बाजूने जात आहेत. जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र जिंकलेले आहेत. तर नवी मुंबईत भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढाई. जळगावातला निकाल समोर येतो, भाजपचे नितीन सपके जिंकलेले आहेत. नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय. मुंबईत सर्वाधिक 85 जागांपैकी 35 जागी भाजपने आघाडी घेतली. नागपूर महानगरपालिकेवरती हे अर्थातच भाजपची सत्ता राहिलेली आहे आणि आता सुद्धा भाजपची जोरदार मुसंडी ही नागपूरमध्ये पाहायला मिळते. मुंबईमध्ये काँग्रेस 5 तर अपक्ष 7 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे. मुंबईच्या 85 जागांचे कल हाती आलेले आहेत. कल्याण डोंबिवली जी अतिशय इंटरेस्टिंग महानगरपालिका बनली, बिनविरोध पॅटर्नमुळे भाजपचे 26 उमेदवार हे आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 15 उमेदवार आघाडीवरती आहेत. उद्धव ठाकरे सरप्राइझिंगली एकाही जागेवरती आघाडी मिळवू शकत नाहीयेत, पण मनसे मात्र 5 जागांवरती आघाडीवर आहे. केडीएमसी मध्ये मुंबईच्या प्रभाग क्रमांक 183 राहुल शेवाळे यांच्या ज्या वहिनी आहेत त्या तिथून आघाडीवर असल्याचं चित्र आहे. जिंकलेल्या त्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. पहिल्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा हा नागपूरमध्ये गाठलेला आहे. जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे विजयी झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय. भाजप आणि शिंदेची शिवसेना 27 जागांवरती नवी मुंबईत आघाडीवरती आहे. मुंबईच्या 85 जागांचे जे कल येतात त्यानुसार भाजप सर्वाधिक 35 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे 20 आणि मनसेची 6 जागांची आघाडी. अश्विन, तर शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये 12 जागी आघाडीवर आहे. मुंबईत काँग्रेस 5, अपक्ष 7 हा देखील आकडा आपल्याला बघावा लागेल ज्ञानदा, कारण फायनल जेव्हा टॅली समोर येईल आणि तिकडे जर इक्वेशन असं झालं तर मग 5-7 हे आकडे देखील फार महत्वाचे ठरतात. नागपूरमधली देखील आपण बघतोय अपडेट जी आहे ती भाजपने मुसंडी तर मारलेलीच आहे. जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर जिंकताना बघायला मिळतात, ते जिंकलेले आहेत, निकाल जाहीर झालेला आहे. तर नवी मुंबईत मात्र भाजप आणि शिंदेची शिवसेना पुन्हा एकदा क्लोज फाईट, अतिशय चुरशीची लढत. जळगावात भाजपचे नितीन सपके, सुरेखा तायडे या जिंकलेल्या आहेत. जळगावातला निकाल समोर आलाय. नांदेड भाजप 26, शिवसेना 10, राष्ट्रवादी 5 जागी आघाडीवर. आणि अमरावतीचं चित्र आपण पाहूया. भाजप 9 जागांवरती अमरावतीमध्ये आघाडीवरती आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. 6 जागांची त्यांची आघाडी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची आघाडी 38 जागांची झालेली आहे. सोलापूरमध्ये भाजपची आघाडी 22 जागांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं 15 जागांवरती आघाडी घेतली आहे. शिंदेची शिवसेना 9 जागांवरती आघाडी टिकवून आहे. कोल्हापूरमध्ये अतिशय चुरशीची लढाई, भाजप 26 आणि काँग्रेस 27. पुण्यामध्ये भाजप 47 जागांवरती आघाडीवर आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 17 जागांवरती आघाडी, 12 जागांवरती आघाडी घेत असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. लातूरसाठी
ढोलताशे वाजले होते. काँग्रेस आणि वंचितची मुसंडी आपल्याला पाहायला मिळते. बवियाची निर्णायक आघाडी वसई विरारमध्ये सत्ता स्थापनेच्या जवळपास बविया कलांच्या बाबतीत पोहोचलंय असं आपण म्हणू शकतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 15, शिवसेना 9 असं चित्र आहे. हितेंद्र ठाकूर यांचे पुतणे मात्र पिछाडीवरती आहेत. जरी वसई विरारमध्ये बवियानं आघाडी घेतलेली असली तरी भाजप 47, कुठलं चित्र आहे? पुण्याचं चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 15 जागांवरती आघाडीवर आहे. जळगावात भाजपची आघाडी 40 जागांची झालेली आहे. म्हणजे जवळपास एक प्रकारे ही निर्णायक आघाडी कलांच्या बाबतीतली आपल्याला म्हणावी लागेल. धुळ्यामध्ये भाजप 16 जागांवरती आघाडीवर आहे. तिकडे अमरावतीत भाजपची आघाडी 9 जागांची आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस 6 जागी आघाडीवरती आहे. तर मुंबईचे चित्र 85 जागांचं काय आहे? मुंबईमध्ये भाजप 35, शिवसेना 12, ठाकरे 20, मनसे 6. वसई विरारचं काय चित्र? आपण मुंबईमधली ज्या वेगवेगळ्या ओळखी आहेत त्याच्या बॅकग्राऊंडवरती सगळं चित्र दाखवतंय की या महानगरपालिकांचं चित्र काय. वसई विरारमध्ये भाजप 26, तर इतर म्हणजे बहुजन विकास आघाडी 85 जागांवरती पुढे आहे. खरं क्लीन स्वीप त्यांनी जवळपास केलेलं दिसतो आणि बहुमताच्याही पुढे आहेत ते. तर तिकडे लातूरमध्ये मात्र काँग्रेसने मुसंडी मारली आहे. 16 जागी काँग्रेसने आघाडी मिळवली आहे. लातूर काँग्रेसने 16 जागी आघाडी मिळवलेली आहे आणि लातूरमधलंच वक्तव्य खूप गाजलेलं होतं ज्ञानदा रवींद्र चव्हाणांचं. त्याच्यानंतर हा रिझल्ट किंवा कदाचित ही आघाडी आपल्याला समोर येते. त्या वक्तव्याचा मग याच्यावर इम्पॅक्ट झालाय का बघावं लागेल, आपल्या नेत्यांना विचारावं लागेल. मात्र लातूरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. काँग्रेस वंचित 19 जागांवर विजयी आणि 16 जागी आघाडी. त्यामुळे सध्याची स्थिती लातूरमधली काय आपण बघूया. तर जळगावमध्ये गुलाबराव देवकर यांचे पुत्र विजयी झालेत. नांदेडमध्ये भाजप 26, शिवसेना 10, राष्ट्रवादी 5, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 26, शिवसेना 15. लातूरमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसची पिछाड पाहायला मिळत होती, पण आता काँग्रेस आणि वंचित एकूण 19 जागांवरती विजयी झाल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळत आहे. लातूरमध्येच ते विधान रवींद्र चव्हाणांनी केलेलं होतं, जे विधान विलासराव देशमुखांबाबतचं होतं, जे वादग्रस्त ठरलं. बरीच टीकेची झोड उठली. मग अर्थातच भाजपनं रवींद्र चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. पण लातूरमध्ये सध्याचे चित्र काँग्रेसची जोरदार मुसंडी आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेस वंचित 19 जागांवरती विजयी झालेले आहेत. मुंबईत भाजपची 35 जागांची आघाडी सध्या पाहायला मिळते. मीरा भाईंदरमध्ये भाजप 4 जागांवरती आघाडीवर आहे. मीरा भाईंदरची जी मतमोजणी आहे ती तब्बल 1 तास उशिरानं सुरू झाली आहे.